ही माहिती खास 60 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरात आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू यांचे वय 60 वर्षांवर गेले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने 60 वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्य, खर्च आणि उत्पन्नाच्या अडचणी लक्षात घेऊन काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। 60नंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला अनेक आरोग्य समस्या सुरू होतात। कोणाला बीपीचा त्रास असतो, कोणाला शुगरचा, तर काहींना सतत चक्कर येणे, अशक्तपणा, डोळ्यांची समस्या किंवा गुडघ्यांचे दुखणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। त्यातच दवाखान्याचा वाढलेला खर्च, औषधांचे पैसे आणि नियमित तपासण्या यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक तणावात सापडतात। गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांकडून एकच मागणी केली जात होती की आरोग्य सेवा स्वस्त किंवा मोफत करावी आणि महिन्याला ठराविक आर्थिक मदत मिळावी। हीच मागणी आता सरकारने नवीन वर्षाच्या निमित्ताने मान्य केलेली आहे। 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही मोठी योजना जाहीर झाली नव्हती, त्यामुळे अनेकांना निराशा वाटत होती। मात्र 2026च्या सुरुवातीलाच सरकारने हा मोठा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पहिल्या टप्प्यात सुमारे 90 लाख ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। या निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा खर्च। आता 60 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना दवाखान्याचा खर्च मोठ्या प्रमाणात मोफत केला जाणार आहे। बीपी, शुगर सारख्या आजारांसाठी लागणाऱ्या गोळ्या आणि औषधे सरकारी यंत्रणेमार्फत मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झालेली दिसत आहे। यामुळे वृद्धापकाळात होणारा खर्च कमी होणार असून ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे। यासोबतच सरकारने आणखी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, जो ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही। 60नंतर अनेक ज्येष्ठ नागरिक काम करू शकत नाहीत, उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते आणि घरातील परिस्थितीही कमजोर असते। अशा परिस्थितीत सरकारकडून दर महिन्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सातत्याने केली जात होती। आता या मागणीला देखील मंजुरी मिळालेली आहे। सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित मासिक पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा आणि खोट्या बातम्या फिरत असतात, त्यामुळे अनेकांना या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जाते। पण ही माहिती कोणत्याही अफवेवर आधारित नसून थेट सरकारी निर्णयांवर आधारित आहे। त्यामुळे अर्धवट माहितीवर विश्वास न ठेवता संपूर्ण माहिती समजून घेणे खूप गरजेचे आहे। हा निर्णय नवीन वर्षात प्रत्यक्षात कधी लागू होणार आहे, कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे, हे सर्व पुढील भागामध्ये सविस्तर सांगितले जाणार आहे। राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय घेताना गोरगरीब आणि गरजू लोकांना प्राधान्य दिलेले आहे। त्यामुळे सर्वांनाच हा लाभ मिळेल असे नाही। काही अटी आणि पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या अटी काय आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे आणि कोणत्या नागरिकांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो, हे जाणून घेणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे। चुकीची माहिती दिल्यास किंवा अटी पूर्ण न झाल्यास अनेकांचा लाभ थांबू शकतो। म्हणूनच हा विषय गांभीर्याने समजून घेणे आवश्यक आहे। जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरातील कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर ही माहिती दुर्लक्षित करू नका। पुढील भागामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि फायदे सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत। ही माहिती उपयोगाची वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही बातमी पोहोचवा आणि अशीच महत्त्वाची सरकारी अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील माहिती चुकवू नका। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे आणि यासाठी पुढे काय प्रक्रिया करावी लागणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की हा लाभ प्रामुख्याने गोरगरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात येणार आहे। ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण झाले आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेत आहे, अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। उत्पन्न जास्त असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून वगळले जाऊ शकते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांकडे वैध ज्येष्ठ नागरिक कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। हे कार्ड तुमचे वय आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी वापरले जाणार आहे। ज्यांच्याकडे अजून हे कार्ड नाही त्यांनी ते शक्य तितक्या लवकर काढून घ्यावे। याशिवाय उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि ओळखपत्र ही कागदपत्रे देखील आवश्यक असतील। ही कागदपत्रे योग्य आणि अचूक असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो।
सरकारकडून लवकरच या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्या निर्णयानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांना टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे सध्या कोणत्याही एजंटच्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठेही पैसे भरू नका, कारण अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत असणार आहे. फसवणुकीपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. आई वडील, आजी आजोबा किंवा नातेवाईक यांना ही माहिती नक्की सांगा, जेणेकरून योग्य वेळी योग्य कागदपत्रे तयार ठेवता येतील. अनेक वेळा माहिती उशिरा मिळाल्यामुळे लोक लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे वेळेवर माहिती मिळणे आणि योग्य तयारी करणे फार आवश्यक आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. आरोग्याचा वाढता खर्च, औषधांची गरज आणि आर्थिक अडचणी लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी आधार ठरणार आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात अधिक स्पष्ट माहिती आणि अधिकृत आदेश समोर येतील. त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या घरातील आणि ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. कारण पुढच्या अपडेटमध्ये अर्ज कसा करायचा, कोणत्या तारखेपासून लाभ सुरू होणार आहे आणि पैसे कधी मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही खरी माहिती पोहोचवतो. आपल्या घरातील आई वडील, आजी आजोबा किंवा 60 वर्षांवरील कोणताही व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण ही माहिती त्यांच्या जीवनात मोठा दिलासा देणारी ठरू शकते. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, पेन्शन अपडेट, आरोग्य सुविधा आणि नवीन निर्णयांची खरी आणि सोपी माहिती वेळेवर मिळवण्यासाठी PM सेवा मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुम्हाला या योजनेबाबत काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की कोणत्या तरी मुद्द्यावर वेगळी माहिती हवी आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू.